माझ्या जीवाचा काय दोष आहे? या सगळ्यामध्ये माझ्या वेदाला का त्रास व्हावा? तिचा सगळा त्रास तू मला दे, मी सहन करेन, पण माझ्या लेकीला वाचव आई, माझ्या लेकीला वाचव. मीरा, इथे काय करतेस? देवी आईला बोलवतेस? ती डॉक्टर आहे. तुझं काय काम आहे ते? माझं एकच काम आहे, तुला वास्तव दाखवण्याचं. तुला तर सगळंच माहितीये, पण तरी पुन्हा एकदा सांगते, तुझ्या वेदाला कोणीही वाचवू शकणार नाही. तू नाही, डॉक्टर नाही, आणि तुझी ही महागौरी नाही. तू नाही, डॉक्टर नाही, डॉक्टर नाही, महागौरी नाही, महागौरी नाही. तुझी महागौरी मीरा, आहेस का ग घरात? मीरा, आहेस का? आजी, आजी, वेदाला ताप आलाय. यावेळी सगळं वेगळंच काहीतरी वाटतंय. काहीतरी भयंकर घडतंय. चालायचंच मीरा. अगं लहान मुलं निरागस असतात, आणि म्हणूनच रोगराई, जीवजंतू, संकट लहान मुलांच्या मागे फिरतच असतात. बरी होईल ती, एवढं काही नाही बाळा. मीरा, मी ना यात्रेला गेले होते. तिथे लहान मुलांचे छान छान कपडे होते, वेगवेगळ्या देवांचे, संतांचे छान कपडे होते. मी तिथून वेदासाठी हे घेऊन आले. हे बघ, घे. घाल तिला, मन प्रसन्न होईल, आनंदी होईल बघ ती. मीरा, तुझ्या मुलीला बरं नाहीये आणि तू इथे गप्पा काय मारत बसलीस? आजी, ये तू आज चल. अगं हो, मी येते ना. तू तू आज जा आणि वेदाला कपडे घाल. मला बघू दे तर खरं लेकरू माझं कसं दिसतंय ते. जा 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 ना, जा. हो, आलेच. महागौरी, तू कितीही जोर लाव, पण आता तू काहीही थांबवू शकत नाही. खरंय, मी आता काहीच करू शकत नाही. हो ठीक आहे, आम्ही लगेच निघतो. हो अनन्या, हां, हॉस्पिटलला जावंच लागेल. हो. मीरा, मी गाडी काढतो, तू वेदाला घेऊन ये. हो. वेदा,
बरं वाटतंय आता? बाळा, आई आहे ना तुझ्यासोबत. ती काही होऊ देणार नाही तुला. ये उठ. सावकाश, हळू ये मागे. मीरा, मीरा, ती म्हातारी काय आता जेवून जाणार आहे? हा, अजून तिथेच आहे बसलेली. वेदा, चल आपण तयार होऊ. मीराविनी, काय हे काय करतेस तू? वेदाला तयार करते. मीरा, तुला काय वेड बीड लागलाय का? अगं तापानी फणफणली ती, तिला हे कपडे घालणार आहेस तू? काय नाटक आहे आता हे? वेदा, चल रेडी होऊया. ही बाई छान छान साडी नेसायची तुला.